महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढल्याने शिवसेना, शिंदे गट, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख हरिभाऊ शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। ही धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे। हरिभाऊ शेळके यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। 10:30 वाजता मी वांगी माझ्या मूळ गावी वांगी इथे गेलो असता काल रात्रीच माझ्यावर गावातील भ्रष्टाचारी जे पुढारी आहेत यांनी रात्री कट रचला होता। ग्रुपवर मेसेज टाकला होता की उद्या 10:30 म्हणजे गावात पहाराव सगळेजण जमा। यांनी मी यायच्या आधी सगळ्यांनी कट रचला आणि मी गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर हडुळे माजी रोजगार सेवक यांनी तू का माझ्या कामाच्या विषयी व्हिडिओला आणि शिवसाहेबाला तक्रार करतो म्हणून मला माझ्या गळ्यात एक भगवं उपरणं होतं, उपरणे नरडं दाबून मारायचा आणि लाथाबुक्क्यांनी मारून तुला जीवच मारतो। तरी माझ्या वहिनी आणि माझे पाहुणे यांनी लवकरात लवकर माझ्याकडे पळत येऊन सोडवलं, नाही तर आज मी या जगाला निरोप दिला असता। आज गोरगरिबांचा त्यांच्या रोजगारासाठी म्हणा किंवा त्यांच्या गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडित असल्यामुळे माझ्यावर हो एक हल्ला मोठा झालेला आहे। तरी याच्यात खूप माझ्यावर अन्याय झालेला आहे। हे अन्याय सहन करणं माझ्याच्यानी खूप मोठं, इथून पुढे अन्याय एवढा जर होत असेल तक्रार दिली आहे, पोलिसात गेलो असता, पण माझ्या नरडं दाबल्यामुळे मला बोलता येत नव्हतं। तक्रार न देता मी आधी सरकारी दवाखाना इथे ॲडमिट झालो आहे। काय मागणी आहे तुमची पोलिसांना? तरी या अशा जे खूप दलाली करणाऱ्या आणि शासनाला लुटून मावेजा यांनी खूप मोठा भ्रष्टाचार वांगी येथे केलेला आहे। जलजीवनचा आणि गावात प्युअर ब्लॉकचा MRGS अंतर्गत आणि गोरगरिबांना हे देतात जे खड्डे दिलेले होते, हे गांडूळ खताचे खड्डे ह्यांनी 30-40 करूनच 65 ते 70 लाख रुपये या रोजगार सेवकांनी उचलून खाल्लेले आहेत। याविषयी मी आवाज उठवला असता आज माझ्या प्राणघातक हल्ला झाला। तरी शासनाचा जर हल्ला केला हा ज्ञानेश्वर हडुळे हा आहे आणि त्याचा भाऊ पोलीसमध्ये आहे संभाजीनगरला, त्याच्या जीवावर हा माझ्यावर हाणमारीचा आणि तुझं बघतो आम्ही बी पोलीसमध्ये आहेत असा शब्दात मला शिव्या देत होता।